हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ. आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं होतं नावबार क्रिएशन. या पद्धतीचा नावबार आपण क्रिएट केलेला होता. आज आपल्याला काय करायचं, ड्रॉपडाऊन लिस्ट बनवायची. म्हणजेच काय करायचं, ह्या कोर्सेसमध्ये आपल्याला सब सेक्शन करायची किंवा सब मेनू किंवा ड्रॉपडाऊन लिस्ट काय करायची, ऍड करायची. मग मी काय केलं, आपल्याला बनवायचंय तर आपला काय केला, पहिल्यांदा चेकआउट केला कोर्सेस ही लिस्ट कुठे आहे. सो कोर्सेस हा लिस्ट आयटम जिथे आहे त्या लिस्ट आयटमला मी गेलो आणि त्यामध्ये एक सबलिस्ट क्रिएट केली. ती कशी क्रिएट केली, अनऑर्डर लिस्ट. त्याला एक क्लास प्रोव्हाइड केला, अनऑर्डर लिस्ट. त्याला एक क्लास प्रोव्हाइड केला, कारण हा काय होणार आहे, आपला ड्रॉपडाऊन होणार आहे, कारण याच्यावर क्लिक झाल्यानंतर तो खाली येणार आहे. ठीक आहे. सो ड्रॉपडाऊन मेनू त्याला मी एक ऑप्शन दिला आणि याच्यामध्ये माझे कोर्सेसची लिस्ट टाकली. फॉर एक्झाम्पल मी टाकलं AHREF, पहिलं टाकलं सी प्रोग्राम. ठीक आहे. आपण एक 4-5 ऑप्शन्स त्यामध्ये टाकूया. जावा, C++, पायथन. ओके. आता मी सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर मी जेव्हाळेस माझा प्रोग्राम पाहतोय तर मला ऑप्शन्स दिसत आहे, पहा सगळे ऑप्शन्स दिसत आहे. पण माझे होम, कोर्सेस, प्रोजेक्ट हे जे नावं होते ते ऑटोमॅटिकली वरती गेले. बरोबर. आता मला काय करायचंय, का सी प्रोग्राम, जावा, C++ हे सगळे नावं कधी आली पाहिजे, जेव्हा मी कोर्सेसवर क्लिक करेल किंवा कोर्सेसवर मी जाईल तेव्हाच ते आलं पाहिजे. तोपर्यंत मला ते डिस्प्ले झालं नाही पाहिजे. मग आता मला काय करायचंय, ह्या नावबारची जी पोझिशन आहे लिस्टची, ही पोझिशन मला सेटअप करावं लागेल. कारण तो पहा, पोझिशन मी सब मेनू ऍड केले, पोझिशन खालीवर झाली लगेच मेनूची. सो मी काय करतो, माझे जे लिस्ट आयटम आहे नावबार मधले मेनू आयटम, त्यांची काय करतो मी सेटअप करतो. कसं सेटअप करतो, जो माझा नाव मेनू आहे, नाव मेनू त्याच्यामधला याला आहे ना, त्याची पोझिशन मी काय करतो सेटअप करतो. म्हणून इथं एक पोझिशन नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, दॅट इज पोझिशन रिलेटिव्ह. आता पोझिशन रिलेटिव्ह केल्याने काय झालं, पोझिशन रिलेटिव्ह केल्याने काय होणार आहे, तुमची पोझिशन व्हॅरी होणार आहे. कारण ड्रॉपडाऊनच्या ऑप्शनवर गेल्यानंतर काय होणार आहे, खाली ऑप्शन ओपन झाले पाहिजे आणि तुमचे जे मेन मेनू आहे ते त्या नावबार मध्ये जसेच्या तसे राहिले पाहिजे. मग आपण काय करणार, आता ड्रॉपडाऊनचा आपला ऑप्शन चालू करणार. मग ड्रॉपडाऊन मेनू कोणता आहे आपला, या ड्रॉपडाऊन मेनूला आपण एक क्लास दिलेला आहे, ड्रॉप डाऊन डॅश मेनू. आता सुरुवातीला याची पोझिशन काय राहणार, ऍब्सोल्यूट. सुरुवातीला याची पोझिशन काय ठेवली आपण, ऍब्सोल्यूट. ठीक आहे. तो टॉप कडून किती असेल, 100%. 100% इन द सेन्स काय, का जेवढा तुम्ही सेटअप ठेवलेला आहे, म्हणजे त्याची जी साईज आहे, त्याची हाईट विड्थ जेवढी आहे, जेवढे आयटम्स तुमचे आहेत तेवढे तसेच तसे राहतील. लेफ्ट कडून त्याला 0 सोडा, कारण आपल्याला कोणत्या प्रकारची मार्जिन त्याला द्यायची नाही. मिनिमम विड्थ, मिनिमम विड्थ म्हणजे काय, का आपलं कमीत कमी नाव, आता सी प्रोग्राम नाव मोठं आहे, सो ते नाव बसलं पाहिजे. सो आम्ही काय केलंय, 200 पिक्सलची त्याला विड्थ दिली. म्हणजे ज्यावेळेस तो ड्रॉपडाऊन होईल त्यावेळेस त्याला विड्थ जी भेटेल ती 200 ची भेटेल. आणि त्याला काय करूया, आपण एक बॅकग्राऊंड देऊया. सपोज मी त्याला बॅकग्राऊंड दिलं व्हाईट, आणि दिसताना काय दिसलं पाहिजे, थोडंसं बॉर्डर दिसताना आपण काय करू, राऊंडेड रेक्टँगल करूया. सो बॉर्डर रेडियस मी 10 पिक्सलची सेटअप केली. ठीक आहे. बॉक्स शॉर्ट वगैरे आपण करूया नंतर. लिस्ट स्टाईल देऊया डॉट न येण्यासाठी, कारण आपण अँकर टॅग त्याच्यामध्ये यूज केलेला आहे. ठीक आहे. डिस्प्ले सध्याला होणार नाही. हे पहा, आता डिस्प्ले आपण नॉर्मली फ्लेक्स करत होतो, आता डिस्प्ले नन केल्यामुळे काय झालं पहा, डिस्प्ले नन केल्यामुळे आता तुमचे मेनूज दिसणार नाही. पहा, आता तुमचे कोर्सेस आहे तिथंच आहे. अजून आपण कोर्सेसवर गेल्यानंतर काय काय होईल ते नाही सांगितलं, पण आपण एक प्रॉपर्टी केली ना, डिस्प्ले नन. ह्या डिस्प्ले नन मुळे काय झालं, तो शो नाही होणार. डिस्प्ले ननचा मिनिंग काय, का सध्याला त्याला डिस्प्ले करू नको. आणि एक प्रॉपर्टी ओव्हरफ्लो नावाची एक प्रॉपर्टी, ओव्हरफ्लो जर झालं तर ते काय कर, हिडन कर. म्हणजे जर एखादा कंपोनंट, म्हणजेच काय, आपण ज्यावेळेस याच्यावर जाणार आहे आणि माझी ज्यावेळेस इथे
ड्रॉप डाऊन लिस्ट ओपन होणार आहे, त्यावेळेस तो काय कर, कशावर तरी कंट्रोलवर ओव्हरफ्लो होणार आहे, ओव्हरलोड होणार आहे. या नावबारवर पट्टीवर तो कंट्रोल काय होणार आहे, ओव्हरफ्लो होणार आहे. सो त्याला काय कर, हिडन कर. ओके. आता आपण त्या ड्रॉपडाऊन मध्ये पुन्हा अँकर टॅग घेतलेला आहे. सो त्याचे काही मेनूज वगैरे तुम्हाला काही कलर वगैरे बदलायचे असेल तर त्या सिंपल प्रॉपर्टीज करून घ्या. ड्रॉपडाऊन मेनू, त्याच्यामध्ये याला आहे आणि त्याच्यामधला जो अँकर टॅग आहे त्याचा कलर तुम्हाला काय घ्यायचा त्यावर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल मी ब्लॅक घेतला, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये थोडीशी स्पेसिंग, पॅडिंग किती ठेवली, 12 पिक्सल 15 पिक्सल, ठीक आहे. आता ड्रॉप डाऊनच्या ऑप्शनवर एच ओव्हर केल्यानंतर मला मेनू दिसले पाहिजे, म्हणून पहा ड्रॉप डाऊनचा जो क्लास आहे, बरोबर का, ड्रॉप डाऊनचा जो माझा क्लास आहे त्याच्या एच ओव्हरवर गेलं की ड्रॉप डाऊन मेनू काय झाला पाहिजे, डिस्प्ले झाला पाहिजे ब्लॉक मध्ये. पहा बरं होतंय का, नाही झालंय. पाहूया आपण काय कुठं चुकलंय, कारण आपला एक क्लास राहिला असेल माझ्यामध्ये, ड्रॉप डाऊन नावाचा क्लास द्यायचा राहिला असेल. कारण आपण याला क्लास नाही दिला, कोर्सेसला क्लासच नाही दिला याला. सो याला एक क्लास देणार, ड्रॉप डाऊन. पाहा याच्यावर गेलं, त्याच्यावर गेल्यानंतर ड्रॉप डाऊन वर गेल्यानंतर आपण एक क्लास दिला ड्रॉप डाऊन, आणि ड्रॉप डाऊन मेनू इथे आला. ड्रॉप डाऊनच्या एच ओव्हरला गेल्यानंतर स्पेलिंग चुकलं इथं माझं, सॉरी. ड्रॉप डाऊन मेनू हे पहा आले का, हे पहा 1 2 हे पहा आले, पण ते दिसत नाही प्रॉपरली. पहा मे बी त्यांची विड्थ हाईट आहे ना, थोडस प्रॉब्लेमॅटिक झाला. आले आहे, पहा आले आहे, पण ते ओव्हरलॅप होत आहे. पाहूया आपण कशामुळे ओव्हरलॅप होत आहे ते. मे बी विड्थ हाईट मुळे ओव्हरलॅप होत असतील. 200 पिक्सल पण विड्थ खूप आहे, कारण सी प्रोग्राम येत आहे, हे बस जावा येत आहे, C++ येत आहे आणि पायथन पण येत आहे, ठीक आहे. पण त्याची विड्थ खूप झाली आणि पॅडिंग वगैरे मिसमॅच होत असेल, ठीक आहे. पाहूया आपण, करूया त्याला. डिस्प्ले ब्लॉक मध्ये तर झालंय, प्लस एच ओव्हरला काय करूया आपण, एक प्रॉपर्टी सेट करूया, ड्रॉप डाऊन मेनू, याला आहे अँकर टॅगवर एच ओव्हर प्रॉपर्टीला बॅकग्राऊंड काहीतरी चेंज करू. बॅकग्राऊंड चेंज करूया आपण #F1 म्हणजे तो व्हाईट कलर येऊन जाईल त्याला. आणि ना तो जो 200 पिक्सल आपण घेतलेली विड्थ, एवढी विड्थ गरजेची नाहीये. सो मिनिमम विड्थ आपण 100च ठेवूया. सो हे पहा येत आहे बरं का, पण तो थोडासा आहे ना कलर कॉम्बिनेशन मध्येच थोडासा चाललाय. एच ओव्हरला हे बघा येत आहे, पण विड्थ थोडीशी कमी जास्त होते. आपण त्या विड्थला काय करूया, सेटअप करूया. मिनिमम विड्थ 150 पिक्सल करूया, ठीक आहे. बॉर्डर रेडियस वगैरे ठेवलं आपण, लिस्ट स्टाईल पण ठेवलं, डिस्प्ले हिडन पण केलं. याची जी पॅडिंग आहे ना, ही पॅडिंग 1 मिनिट आपण काढून पाहूया. येतोय तो, पण प्रॉपरली डिस्प्ले नाही होते. जस्ट मिनिट आपण चेकआउट करूया, कुठेतरी मिसमॅच झालं असेल. पहिलं काय केलं आपण, ड्रॉप डाऊन मेनू ऑप्टमा, आपण सगळे क्लास प्रॉपरली राईट केले का ते एकदा क्रॉस चेक करूया, ठीक आहे. पहिल्यांदा आपण मार्जिन वगैरे सेट केली, बॉक्स शॅडो वगैरे सेट केलं, बॉडीला बॅकग्राऊंड दिलं, नाव बार मध्ये आपण काय केलं, विड्थ वगैरे सेटअप केली, मार्जिन सेटअप केलं, पॅडिंग सेटअप केलं, लिनियर ग्रेडियंट वगैरे आपलं जे पाठीमागचं होतं तोच पार्ट ठेवला, ठीक आहे. फ्लेक्स, स्पेस बिटवीन सगळं तसंच ठेवलं. लोगो डिझाईन केला आपण, लोगो डिझाईन नंतर मेनू आयटम सेटअप केले,
लिस्ट स्टाईल नन, फ्लेक्स वगैरे सेटअप केलं. नाव मेनू याला पोझिशन रिलेटिव्ह ठेवली. नाव डॅश मेनू अँकर टॅगला टेक्स्ट डेकोरेशन वगैरे करून बॅकग्राऊंड कलर देऊन आपण काय केलं, पॅडिंग वगैरे सेटअप केलं. ठीक आहे. अँकर टॅगला पॅडिंग काय सेट करू, 10 पिक्सलची सेटअप करू. त्याला काय केलं, डिस्प्ले ब्लॉक मध्ये सेटअप करायचं राहिलं. नाव मेनू मधला जो आहे त्याला कशात सेटअप करायचं राहिलं, डिस्प्ले ब्लॉक मध्ये सेटअप करायचं राहिलं, कारण तो स्क्वेअर दिसला पाहिजे. ट्रान्झिशन दिलं. त्यानंतर एच ओव्हरला आपण त्याचा बॅकग्राऊंड कलर वगैरे चेंज केला. आता ड्रॉपडाऊनचे ऑप्शन. ड्रॉपडाऊन मेनू मध्ये पोझिशन ऍब्सोल्यूट ठेवली आपण, काही प्रॉब्लेम नाहीये. टॉप कडून सोडलं. मिनिमम विड्थ पण सेटअप केली, बॅकग्राऊंड पण सेटअप केलं, बॉर्डर रेडियस सेटअप केली, लिस्ट स्टाईल सेटअप केलं. थोडस बॉक्स शॅडो सेटअप करू यावर. बॉक्स शॅडो 0.8 पिक्सल 20 पिक्सल रेड वॉट एव्हर. ठीक आहे. ओव्हरफ्लो हिडन वगैरे ठीक आहे केलंय. नंतर अँकर टॅग मध्ये आपण एक कलर दिला आणि इथं काय करूया, एक पॅडिंग सेटअप करूया 12 पिक्सल 15 पिक्सल. ठीक आहे. आणि ड्रॉप डाऊनचा मेन ऑप्शन. बघूया बरं सेटअप केल्यावर काय होतंय. ते पहा, त्याला शेडिंग आली आहे. हे पहा, आलं पहा, आलं प्रॉपरली. म्हणजे सगळे नाव आले पहा. आता तुम्हाला कोर्सेसवर गेल्यावर ते दिसलं पण पाहिजे ना ऍट अ टाइम सगळं. ते व्हाईट बॅकग्राऊंड नसेल पाहिजे तुम्हाला, तर ते नाव व्हाईट मध्ये त्याच्यामुळे ते दिसत नाही. सो तुम्ही त्याचं बॅकग्राऊंड जर ब्लॅक ठेवलं ना, त्याचा कलर जर हा जर कलर बॅकग्राऊंडला जर ब्लॅकच ठेवला तुम्ही, तर हे पहा आले का तुमचे सी प्रोग्राम, जावा, C++, पायथन. सो या पद्धतीने तुम्हाला काय क्रिएट करता येईल, नाव बार क्रिएट करता येईल, ऍज वेल ऍज ड्रॉप डाऊन मेनू तुम्हाला काय करता येईल, क्रिएट करता येतील. आता तुमचं काम काय असेल, हेच ड्रॉप डाऊन मेनू, हाच ऑप्शन्स तुम्हाला कशामध्ये अप्लाय करायचा, तुमच्या फोटो गॅलरीमध्ये अप्लाय करायचा. ओके. सो नेक्स्ट सेशनला आपण काय करूया, नेक्स्ट CSS क्लासेस, नेक्स्ट त्याच्या प्रॉपर्टीज काय करूया पाहूया. ओके. थँक्यू.